मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवण्याचं काम करत आहेत. जयंत पाटील, महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात आपण खाली आलेलो आहोत. या लोकांनी महाराष्ट्राचं एवढं नुकसान केलंय हे महाराष्ट्रामधील त्रिकूट मान उंच करून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना विचारत नाहीत. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गुजरातचं बटीक बनवण्याचं काम यांनी केलेलं असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ते सांगलीच्या पलूसमध्ये विश्वजित कदम यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. भारताचं जे उत्पन्न आहे ते 15% वरून 13% आलेलं आहे. जेव्हा या महाराष्ट्रात भाजपच्या हाती सत्ता गेली, देशाची यादीत महाराष्ट्र खाली आला आहे आणि गुजरात पहिल्यांदाच वर गेला आहे इतिहासात, तेव्हापासून दरडोई उत्पन्नामध्ये आपण मागे आलेलो आहोत. महाराष्ट्र 11व्या नंबरला गेलेला आहे. या लोकांनी महाराष्ट्राचं एवढं नुकसान केलेलं आहे हे महाराष्ट्रामधील त्रिकूट मान उंच करून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना जाब विचारू शकत नाही, कारण त्यांची नैतिक ताकद तेवढी नाही. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गुजरातचे बटीक करण्याचं काम यांनी केलेलं आहे. गेल्या 35 वर्षात आम्ही राजकारण पाहिलेलं नाही. असं राजकारण या 5 वर्षात आम्ही पाहिले. कोणाचं घर फोडून सत्ता बळकावली जाते. महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम या सरकारने केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंब आणि शरद पवार यांचा पक्ष फोडला, पण त्यांनी संघर्ष केला. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? महाराष्ट्र कुटुंबाचा छळ केला जातो, पण महाराष्ट्रामधील लोक हुशार आहेत. त्यांनी लोकसभेला मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आले. लाडक्या बहिणीची आठवण यांना केव्हा झाली? जेव्हा लोकसभेत आमचे खासदार निवडून आले, त्यानंतर यांना लाडक्या बहिणीची आठवण आली. 15%चा वाटा घसरून 13%वर खाली आला. आपल्या महाराष्ट्रामध्ये दरडोई उत्पन्न 2001, 2, 3 साली माझ्या माहितीनं मला आठवते 2-3 नंबरला आपला महाराष्ट्र भारतात होता. दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक माणसी उत्पन्न. जेव्हा या महाराष्ट्रात भाजपच्या हातात सत्ता गेली, त्यानंतर 16 साली भारतातल्या अनेक देशांच्या यादीमध्ये गुजरात महाराष्ट्राच्या वर पहिल्यांदा गेला इतिहासात. आपण दरडोई उत्पन्नात गुजरातच्या खाली आलो. त्याच्या पलीकडे जाऊन आज जर आपण यादी काढली तर महाराष्ट्र देशामध्ये 11व्या नंबरला आहे दरडोई उत्पन्नाच्या. या लोकांनी महाराष्ट्राचं एवढं नुकसान केलेलं आहे की महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले. आपल्या पोरांच्या हाताला काम मिळणार होतं ते सगळे उद्योग गुजरातला गेले. हे महाराष्ट्रातलं त्रिकूट मानवर करून अमित शहा आणि नरेंद्र मोदींना जाब विचारू शकत नाही. त्यांची नैतिक ताकद तेवढी नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्र जर वाचवायचं असेल तर महाराष्ट्राच्या वतीनं ठामपणानं धाडसानं केंद्र सरकार चुकत असेल तर त्याच्या विरोधी आवाज उठवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात पाहिजे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवायला लागलेले आहेत. अशी महाराष्ट्राची आजची अवस्था आहे. काही गुजरातला गेलं तर हे मान करून वर बघत नाहीत. गुजरातकडे गेल्यावर गुजरातला एवढं खुश करायला लागले की देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की महाराजांनी गुजरात लुटली नाही, महाराज गुजरातला सुरतला जाऊन आले. आम्ही लहानपणापासून इतिहास काय वाचला तर महाराष्ट्राची स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातला गेली आणि गुजरात लुटण्याचं काम आणि तिथली संपत्ती आणून महाराष्ट्रातले किल्ले उभा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केलं. हा इतिहास आम्ही वाचलेला आहे. पण देवेंद्र फडणवीस अमित शहांना बरं वाटावं म्हणून सांगतात नाही 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 नाही, लुटायला नव्हते आले, आपली भेट द्यायला आले होते. किती गुजरातच्या पुढे किती मान खाली घालायची. त्यांना खुश करण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास हे बदलायला लागले. दिल्लीला खुश करण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी हे करायला लागले. 70,000 कोटीचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना मंत्रिमंडळात घेऊन बसले. आमच्या नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता. त्या नवाब मलिकांना आणि नवाब मलिकांच्या कन्येला यांनी मित्र पक्षाची तिकीटं देऊन भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमध्ये आज यांनी घेतलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा अडवाणींचा आणि अटल बिहारी वाजपेयींचा राहिलेला नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या सगळ्यांना ओळीनं उभा केला तर 50%वर काही ना काही केसेस चालू आहेत अशी आजची अवस्था आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातलं ही भ्रष्ट राजनीती दूर करायची असेल, पक्षाची फोडाफोडी थांबवायची असेल आणि तुमच्या आमच्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा उभा करायचा असेल तर आपण एकत्रितपणाने एकसंघपणाने आपले छोटे छोटे वाद एकमेकाच्या विरोधी लढणं,
छोटं राजकारण थोडंसं बाजूला ठेवून लढायला ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.